नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध अग्निशस्त्रांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत उमरे तालुका राहुरी येथे 2 संशयितांना ताब्यात घेत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक गावठी कट्टा, जिवंत व मिसफायर काडतुसे, मोबाईल आणि तब्बल 5 लाखांची कार असा एकूण 5,52,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध शस्त्रधारकांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमीराजा अत्तार, अरुण मोरे तसेच महिला अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करण्यात आले होते. दिनांक 20 एप्रिल रोजी राहुरी तालुक्यात गस्त घालत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की विशाल पालवे व सोमनाथ मोरे हे दोघे गोटुंबे आखाडा ते शनी शिंगणापूर रोडवर पांढऱ्या गाडीत गावठी कट्टा घेऊन फिरत आहेत. माहितीच्या आधारे पथकाने उमरे येथील हॉटेल माऊली परिसरात सापळा रचून संबंधित वाहन अडवले. तपासणी दरम्यान गाडीत बसलेल्या दोघांची ओळख: 1. विशाल वसंत पालवे, वयवर्ष 28, राहणार झापवाडी रोड, घोडेगाव, तालुका नेवासा. 2. सोमनाथ भानुदास मोरे, वयवर्ष 32, राहणार शनी शिंगणापूर, तालुका नेवासा अशी पटली. पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपींकडून 30,000चा गावठी कट्टा, 2,000चे जिवंत काडतूस, एक मिसफायर काडतूस, 20,000चे 2 मोबाईल आणि 5 लाखांची सुझुकी 6 कार असा एकूण 5,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भगवान थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 397/2026 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचूक माहिती व धाडसी नियोजनातून यशस्वी केली आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.